माननीय संभाजी ठोंबरे, मुख्य संपादक ज्वाला न्यूज मराठी विटा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छुक संदीप तात्या ठोंबरे, उपाध्यक्ष भाजप अनुसूचित जाती जमाती महाराष्ट्र राज्य, निलेश शांतवन भिंगारदेव, संपादक ज्वाला न्यूज मराठी विटा, दिलीप दादा ठोंबरे, बिल्डर विटा, विनोद दीक्षित, गलाई बांधव, चेन्नई। सांगली महापालिकेतील उपायुक्त वैभव विजय साबळे, वय वर्ष 31, राहणार फ्लॅट क्रमांक 403, ग्रीन एकर्स, धामणी रस्ता, मूळ राहणार सातारा, यांच्यावर लाच मागण्याचा गंभीर आरोप सिद्ध झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी त्यांना रंगेहात अटक केली आहे। ही कारवाई होताच महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। तक्रारदार यांच्या कंपनीमार्फत उभारण्यात येणाऱ्या 24 मजली इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या परवान्यासाठी साबळे यांनी 10 लाख रुपयांची लाच मागितली होती। या प्रकरणी 17 फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल झाली होती। 25 फेब्रुवारी रोजी पडताळणी करण्यात आली असता साबळे याने स्वतःसाठी लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालं। तडजोडीनंतर ही रक्कम 7 लाखांवर आली आणि त्यानंतर सोमवारी हा सापळा कारवाई करण्यात आली। साबळे याला सांगली महापालिकेच्या मुख्यालयातून ताब्यात घेण्यात आलं। सायंकाळी उशिरा त्याच्या राहत्या घरी झडती घेण्यात आली। त्यावेळी काही महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नूतन उपाध्यक्ष अनिल कटके आणि तत्कालीन उपाध्यक्ष उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। यामध्ये निरीक्षक विनायक भिलारे, किशोर खाडे, प्रतिम चौगुले, अजित पाटील, सलीम मकानदार, ऋषिकेश बडनीकर, पोपट पाटील, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, सीमा माने, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, अतुल मोरे, चंद्रकांत जाधव आणि विना जाधव आदींनी सहभाग घेतला। सांगली महापालिकेतील अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्यानं ही कारवाई झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात।